निलंग्यात 70 वर्षापासून तुकाराम बीज व नाथसृष्टीचा अविरत आध्यात्मिक सोहळा. टाळ मृदुंगाचा निनाद, रामकृष्ण हरीचा अखंड गजर आणि अभंगाच्या सुरावटीत निलंगा परिसर गेली 7 दशके अक्षरशः न्हाऊन निघत आहे. सद्गुरू हरिभाऊ महाराज बडवे यांनी पेरलेले भक्तीचे बी आज एका भव्य वटवृक्षात फुलले असून तुकाराम बीज आणि नाथसृष्टी या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक जागर आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे. निस्वार्थ सेवेतून उभे राहिलेली 7 दशकांची ही परंपरा आजही त्याच भक्तिभावाने चालू आहे. सुमारे 70 वर्षांपूर्वी समाजात नैतिक मूल्ये, समता आणि हरिनामाचा संदेश पोहोचवण्यासाठी महाराजांनी निलंगा परिसरात भक्तीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यात वैकुंठवासी हरिभक्त परायण गुंडाजी वरमुडगे यांनी जीव ओतून साथ दिली. हरिभक्त परायण श्रीपतराव सोळंके, वैकुंठवासी डॉक्टर प्रमोद हालगरकर, वैकुंठवासी पांडुरंग नाईक, डॉक्टर भिकाजी कुलकर्णी, किसनराव पाटील, सावरी, दत्तू पाटील, माने जवळगा यासारख्या असंख्य निष्ठावान वारकऱ्यांनी या चळवळीला बळ दिले. त्यांच्या त्याग, समर्पण आणि निस्वार्थ सेवेमुळेच ही परंपरा आज 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत दिमाखात पोहोचली आहे. निलंगा तालुक्यातील येळनूर व गुंजरगा भक्तीची 2 तेजस्वी केंद्रे. पंढरीच्या विठुरायाच्या प्रेरणेने येळनूर येथे तुकाराम बीज उत्सवाची सुरुवात झाली. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, सामूहिक नामस्मरण आणि अभंग गायनामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात चिंब भिजते. तर गुंजरगा येथील नाथसृष्टी हे वारकरी तत्वज्ञानाचे सजीव विद्यापीठ ठरले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मांदियाळी भरते. ज्ञान, भक्ती आणि कर्म या त्रिसूत्रीचा पुरस्कार करत समाज मनात सदाचार, व्यसनमुक्ती, शिक्षण आणि समतेचे बीज रोवले जाते. भक्ती म्हणजे केवळ टाळ मृदुंग नव्हे, तर समाज परिवर्तनाची अखंड साधना आहे. हा विचारच या परंपरेचा आत्मा ठरला आहे. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, वारसा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान प्रधान युगातही या उत्सवांचे आकर्षण किंचितही कमी झालेले नाही. उलट तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून हरिनामाच्या गजरात नवचैतन्य अनुभवत आहे. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा सोहळा म्हणजे श्रद्धेचा महासागरच उसळल्याचा भास देतो. भक्तीची ज्योत अखंड प्रज्वलित होत असते. सद्गुरू हरिभाऊ महाराज बडवे यांनी दिलेली आध्यात्मिक शिदोरी आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. 7 दशकांची ही अखंड परंपरा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक जागृतीची चळवळ ठरली आहे. वारकरी संप्रदायाचा हा पवित्र वारसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत असाच तेजाने झळकत राहो, हीच हजारो भाविकांची मनोकामना आहे. आपण पाहतोय ते बैलगाडी आहे, बैलगाडी ती पालखी दिंडी जात आहे. या दिंडीचे प्रमुख कोण आहेत? सेवक सत्यापीच आहे. बरं या दिंडीबद्दल माहिती सांगा साहेब. आपण काय सद्गुरू हरिभक्त परायण वैकुंठवासी सद्गुरू हरिभाऊ महाराज बडवे यांनी गेली 70 वर्षापूर्वी निळकंठेश्वर मंदिरापासून, निलंग्यातील ज्ञानेश्वर मंदिरापासून निळकंठेश्वराच्या गळ्यात विणा घालून निळकंठेश्वर हे आणि माऊली असं मिळून इथून शिरशी एक पहिला दिवस असतो. पहिल्या दशमी दिवशी 26 तारखेला डॉक्टर प्रमोद हालगरकर, संजयराज हालगरकरांच्या शेतामध्ये दरवर्षी मुक्काम असतो. आज गेली 60-70 वर्ष झालं तसाच आहे. तर आपण कुठून आलात आता? आम्ही आलेलो आहोत निलंग्यातून. इकडे कुठे जात? आता इथून चाललेलो आहोत आता शिरशीला मुक्काम, एक हलगऱ्याला, हलगऱ्याला मुक्काम केल्यानंतर सावरीला, सावरीनंतर शेळगेला, बोरसुरी, येळनूरची बीजाचा उत्सव. आता हे दिंडी करताच तिथला उत्सव चालू आहे. बीजाचा उत्सव तिथं बीज करून, तुकाराम महाराजांची बीज करून गुंजरगा नाथषष्ठी करून सिनखेड, आणि सिनखेडवरून निळकंठेश्वराच्या मंदिरात आणि माऊलींच्या मंदिरात सांगतात. आता आपल्या सोबत आहेत विनयकरी. काय सांगू शकाल आपण या बाबतीत? अधिक वेगळं काय सांगू शकाल? वेगळं काय, हे हरिभाऊ महाराज पंढरपूरकर यांनी ही सांगता घालून दिलेली आहे आम्हाला. आम्ही सेवक म्हणून, आम्ही शिष्यमंडळ, आम्ही ही दिंडीच परंपरा चालू ठेवत आहे. किती वर्षापासून करत हे 63 वर्ष झाले.
हा 63 हा. वर्ष. तुम्ही किती वर्षापासून कार्यरत आहात? मी कमीत कमी 25 वर्ष झाला आहे. बर बर. तुमच्या सोबत किती लोक असतात नेहमी? नेहमी माझ्या सोबत काय बी 100, 150, 200 लोक बर असतात. बर. याचं काय समाधान भेटतं तुम्हाला, म्हणजे काय समाधान आनंद आनंद काय आनंद भेटतो? हे सांगता घालून दिलेले आहे. ह्याच्यामध्ये आनंद दुसरा नाहीच. हा हे आनंद म्हणजे मोठा गगनाहून मोठा आनंद आहे. हा. किती दिवस घराच्या बाहेर राहता मग? हे कमीत कमी 15 दिवस लागतात. बर बर बर. आता आपल्यासोबत मावशी पण आहेत, आता मावशी सांगतील. सांगा मावशी काय? कसं आहे, संसारामध्ये कितीही संसार केला तर समाधान वाटत नाही. हा. इथं वैष्णवाच्या संगतीत आले की समाधान वाटतं. हम्म. जे आपले जे आता संसारिक जे जीव आहेत, या जीवांना परमार्थ घडत नाही म्हणून ही दिंडी सोहळा काढलेला आहे. माय तुम्ही काय सांगू शकाल? सांगा. मी काय बघा, असं माझ्या तर घरी हा. एक मुक्की लेक आहे. हा मला तिची सुद्धा परवा वाटत नाही. हा. मी सारखं वारीच करावं वाटतंय. मला देवाच्या नाम स्मरणातच राहावं वाटतं. तुम्ही किती वर्षापासून करता ही वारी? आता मला पण कळत नाही, बट मी अन्नाडी आहे. बरंच वर्ष झालं करते. हा. हो हो. आता आपल्या सोबत आहेत हा माय तुम्ही सांगा माय, काय काय कसं आहे त्या दिंडीचं वैशिष्ट्य काय? काय नाही, काय सगळं उद्देश आहे? आनंद आहे, सगळं छान आहे. उगा घरचं हे करून माग टाकून मी वारीला येते. आता या काळातले काम शेती हे आता नंतर गेल्यावर करते, नाही की बाया लावून करून घेते. असं आहे का? बर तुम्ही सांगा. आमचं बी असंच. आता आम्ही 25 वर्षापासून हा. या वारीमध्ये आहे. हा आणि असंच हे वारी करता, पण आळंदी वारी करता ते 25 दिवस हा. असंच हे 25 म्हणजे याचा वर्षापासून वेगळाच आनंद हा, आहे. वेगळाच आनंद आहे. हे खूप समाधान मोठा आहे, आनंद आहे. आनंद आहे. तुम्ही सांगा झेंडेवाले. मी इकडे बघून सांगा. दिंडी निघाल्यापासून झेंडा घेऊन फिरतो. हा? दिंडी निघाल्यापासून झेंडा घेऊन राहतो. हा, हा. दिंडी म्हणजे ज्यावेळेस निघते तेव्हापासून. बर बर बर. म्हणजे खूप समाधान आनंदी आहे. समाधान आहे. आता आपण जाऊया तिकडे, आपले बैलगाडीचे जे आहेत, बैलगाडी बद्दल थोडी माहिती जाणून घेतो आम्ही. या इकडं. हे आता अनेक वर्षापूर्वी ह्या अशा गाड्या होत्या, परंतु आता पहिल्यांदा, म्हणजे आता बऱ्याच वर्षानंतर मी पहिल्यांदा पाहतोय. आता हे गाडीचे चालक जे आहेत, आता काय म्हणायचं तुम्हाला? गाडीचे चालक तुम्ही जरा सांगा या गाडीबद्दल. हा बोला. हा तुम्ही बोला. हे गाडीचे चालक गेले 50 वर्ष झालं हे गाडी घेऊन येतात स्वतः सोबत. गुंडाजी वरमुडगे येळनूर यांचे नातू आहेत. हे गेले त्यांच्या आजोबापासून जे परंपरा चालू ठेवली ती आतापर्यंत चालूच आहे. आणि हा बैलगाडीचा अनुभव आतापर्यंत जसा जो बैलगाडी पालखी रथ आहे ते कायमस्वरूपी अशीच चालणार आहे. आणि तरुण वर्गासाठी एक माझं महत्वाची सूचना आहे, जसे हे लोक जसे करतात तसे तरुण लोकांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये जरूर अगत्य यावं. कारण हा जो सुख आहे तो बाकी कुठल्याही क्षेत्रात मिळणार नाही तुम्हाला. बरं, आता बैलगाडी लोप पावत चालली आहे, पण ही परंपरा टिकलीच पाहिजे. आता तुम्ही ही बैलगाडी फक्त या दिंडीपुरती नाही. बैल घेता की सांभाळता बैलाचा? तसं सांभाळ करून हे करता? सांभाळ नाही जास्त करून, खास दिंडीसाठीच म्हणून. हे परंपरा टिकलीच पाहिजे हा. म्हणून त्याच्यासाठी आहे. बाकी म्हणजे हे दिंडी संपल्यानंतर बैलाचे दुसरे काम बरोबर आहे. चालेल. ओके, थँक्यू, धन्यवाद.